नमस्कार. नूतन्स किचन आणि गार्डनिंगमध्ये आज छोट्या बहिणीबरोबर एक वेगळाच बेत बनवला होता. आम्ही बहिणी एकत्र आलो आणि गप्पांबरोबर टेस्टी ट्रीट्स पण शिजवाव्यात असं ठरलं. नात्याचं पण तसंच आहे ना. प्रेम, आदर, विश्वास, काळजी असेल तर ह्या चिरमुऱ्याच्या लाडूप्रमाणेच आपलं नातंसुद्धा चविष्ट आणि लाँग लास्टिंग राहतं, हो की नाही? आणि घरी छोट्यांच्या मदतीनं, मग तो भाऊ असेल किंवा बहीण असेल, त्यांच्या मदतीनं जर तुम्ही काही बनवत असाल तर ती मज्जा काही औरच असते, हो ना? सुट्टीच्या निमित्ताने एकत्र आलो आणि शिकता शिकता लक्षात आलं की शिकण्यासाठी वय नाही लागत, तर त्यातून आपलं नातं अधिक दृढ व्हायला, घट्ट व्हायला उलट मदत होते, हो की नाही? तसंच अनेक अविस्मरणीय नात्यांविषयीच्या आठवणी तयार होतात आणि पुढचे अनेक दिवस न संपणारी ती ऊर्जा, ती एनर्जी घेऊन आपण आपले दिवस पटकन कसे निघून जातात कळतसुद्धा नाही. स्वयंपाकघराचं म्हणाल तर व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याप्रमाणे साहित्य जरी तेच असलं तरी प्रत्येकाच्या हातची चव मात्र वेगळी असते, हो ना? प्रत्येकाच्या हातचा बनलेला पदार्थ मात्र वेगळाच लागतो. तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.